चला, सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आपण न्यूजमध्ये पेपरमध्ये पाहत असाल की 5,000 कोटीचा घोटाळा झाला किंवा एखाद्या योजनेमध्ये 4,550 कोटी रुपये गुंतवले, असा जो शब्दप्रयोग होतो ते आपण अंकामध्ये कसं लिहायचं. समजा इथे दिलंय मी 2,05,403 कोटी. आता हे अंकात लिहायचं आहे आपल्याला. तर अगोदर आपण काय करायचं, जे काही 2,05,403 आहे ते लिहून काढू. 2,05,403 रुपये एवढं तर आपल्याला लिहिता येतं. 2,05,403. आता आपल्याला पुढे काय शब्द दिला आहे, कोटी. मग हे लिहित असताना जे काही आपण लिहिलेलं आहे 2,05,403 त्याला आपण एकक म्हणायचं आणि कोटी पर्यंत आता त्याला शून्य द्यायचे. हे एकक झालं, हे दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष आणि कोटी. म्हणजे हा जो काही अंक येईल तो काय असेल, 2,05,403 कोटी. तसं दुसरं एक उदाहरण बघूया आपण, 10,000 कोटी. आता 10,000 कोटी लिहित असताना अगोदर आपण 10,000 लिहून काढू. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. हे 10,000 लिहिल्यानंतर याला आपण काय म्हणायचं, एकक म्हणायचं. आणि आता परत कोटी पर्यंत त्याला शून्य द्यायचे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष आणि कोटी. म्हणजे एखादा शब्दप्रयोग अंकामधला जर तो शब्दात असेल तर तो अंकात कसा लिहायचा हे आपण इथं पाहिलं. ओके, जय हिंद.